2019च्या इलेक्शन मध्ये त्यानं इलेक्शन लढवलं, त्यावेळेस त्याला दहशत दिसली नाही का इथली आपली. आज त्याला दहशत का दिसते का, तर प्रस्थापितांनी त्याला डावललंय भाजपवाल्यांचं, त्याच्यामुळे तो माझे आमदार येण्यासाठी करतो. मी दीपक सदाशिव सुत्रावे, प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून निवडणूक उमेदवार म्हणून उभा आहे. मला हे तिकीट लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटलांनी हे उमेदवारी तिकीट दिलेलं आहे आणि मी त्यांच्या प्रेरणेनं इथं निवडणूक लढवत आहे. आम्ही अकलूजमध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये विरोधक म्हणून काम करतो आणि मी असं कुणाला तगडा वेगळा समजत नाही उमेदवार म्हणून, का तर आमचं काम आहे आणि अकलूजची जनता सुज्ञ आहे. त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये काय केलंय हे सगळ्यांना माहीत आहे. मागच्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये काय केलंय हे अकलूजकरांना नाही, महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही सत्ताधाऱ्याने प्रस्थापितांनी असं समजू नये की लोक मलाच मतदान करतील, लोक याला करतील, असं काही नाही. त्यात प्रभाग 5 हा जुना अकलूजमध्ये मोडतो, उंचवट्याचा भाग आहे. तिथं प्रेशरनं पाणी येत नव्हतं, 4-4 दिवसाड पाणी येतं. आता प्रेशरचं पाणी वरून पाईपलाईन केली, प्रेशरनं पाणी येतंय, पण ती 4 दिवसाड 5 दिवसाड पाणी येतंय. थंडीच्या दिवसात जर 4 दिवसाड येत असेल तर उन्हाळ्यात मग किती दिवसाड येत असेल, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा रस्त्यांचा आहे, गटरींचा आहे. आणि अकलूज म्हणजे जुनं अकलूज हे एक सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असणार अकलूज होतं, पण आता तिथं लोकांमध्ये बदलाची हवा आहे, बदल हवा आहे असं ते बोलतात. बदल म्हणजे ते आम्हाला प्रतिसाद देतात की राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाला मतदान करून लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार आहेत. विकास जर केला असता त्यांनी, आता प्रस्थापित आणि सत्ताधारी हे मागच्या वेळेस भाजपचीच होती काय, हे प्रस्थापित आहेत ते नेहमी सत्तेत आहेत. आणि कधी त्यांनी विकास केलाय, कोणत्या लोकांना ऍडमिशन दिलेत, कोणत्या लोकांना जवळ घेऊन हे केलंय, जुन्या अकलूजमधल्या किती लोकांना गाळे दिलेले आहेत. हे असं काही नाही की त्यांनी अकलूजचा विकास केलाय, येणाऱ्या लोकांचाच केलेला आहे, बाहेरून येणाऱ्या. 2011 पासून आम्ही ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवतोय. आणि या वॉर्डातून 5 नंबर वार्ड, आता हा अर्धा 4 नंबर वार्ड ऍड झाला 5 मध्ये, अशा ह्याच्यातून आम्ही फिरतोय. लोक आम्हाला त्यावेळेस सुद्धा आम्हाला कधी काय अडचण वाटली नाही. आणि आता ह्या प्रस्थापिताला जर 2019च्या इलेक्शन मध्ये त्यानं इलेक्शन लढवलं, त्यावेळेस त्याला दहशत दिसली नाही का इथली अकलूजची. आज त्याला दहशत का दिसते का, तर प्रस्थापितांनी त्याला डावललंय भाजपवाल्याला, त्याच्यामुळं तो माझे आमदार येण्यासारखं करतोय. आता कसं आहे माहितीये का, धवलसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला तिकीट दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे आणि आम्ही निधी आणू शकतो नगर परिषदेसाठी आणि भरपूर कामं करू. ड्रीम सिटी म्हणून जे आहे, धवलसिंह मोहिते पाटलांनी आणि आमचे नेते उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी जे ड्रीम सिटी अकलूजचं स्वप्न बघितलंय, ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.